नमस्कार, मी प्रमोद गोसावी. प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विधानसभा निवडणुकांचा माहोल संपला, निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला चांगलं असं बहुमत मिळालं. राज्यात भाजपची परिस्थिती सुधारली. हे जरी असलं तरी माढ्यामधला एक निकाल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा निश्चित करणारा ठरला. माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांचा धक्कादायक असा पराभव झाला. त्याचबरोबर लगतच्या करमाळा मतदारसंघात त्यांचे चुलते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील करमाळा मतदारसंघामध्ये पराभव झाला. या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं जे मताधिक्य होतं ते कमी करण्यात शिंदे बंधू नक्की यशस्वी झाले, परंतु ते संपवून आपलं स्वतःचं मताधिक्य निर्माण करण्यात शिंदे बंधू अपयशी ठरले. वास्तविक पाहता शिंदे हे नशीबवान. 1995 साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार झाले. राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं. तिथपासून ते आता ही मुदत संपत आलेल्या विधानसभेपर्यंत शिंदे गेली 30 वर्ष सत्तेसोबत होते. सत्तेसोबत असल्यामुळे आपण म्हणतो की मांजर कुठूनही टाकलं तर ते पायावर पडतं, तशी शिंदेंची अवस्था होती. कसेही असले तरी ते सत्तेचे भागीदार ठरत होते. त्यामुळं विरोधकांची राजकीय कोंडी करण्यात शिंदे तरबेज होत गेले आणि शिंदे पाहता पाहता जिल्ह्याच्या नेतृत्वात गणले जाऊ लागले. शिंदे अजित पवारांच्या जवळ होते, शिंदे शरद पवारांच्या जवळ होते. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत सत्ता संघर्ष उफाळला त्यावेळेला मोहिते पाटलांना चेक देण्यासाठी किंवा त्यांना बॅकफूटवर ढकलण्यासाठी पवारांनी शिंदेंचा वापर केला. शिंदेनेही आपल्या स्वार्थासाठी हा वापर होऊ दिला. तो वापर इतका टोकाला गेला की यांच्यातल्या राजकीय मतभेदाचं रूपांतर एकमेकांच्या दुश्मनी असल्याप्रमाणे होत गेलं. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मोहिते पाटील आक्रमक झाले. त्यांनी या ठिकाणी आपलं गतवैभव परत एकदा पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी करमाळा आणि माढा या दोन मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं. या दोन्ही मतदारसंघात शिंदे बंधूंची ताकद होती. माढ्याचा जर विचार करायचा झाला तर आमदार शिंदेना चॅलेंज द्यावं असा एकही नेता या मतदारसंघात त्यांनी निर्माण होऊ दिला नव्हता. माढा विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील 78 गावं येतात. पंढरपूर तालुक्यातली 42, माळशिरस तालुक्यातली 14 गावं येतात. ती 14 आणि 42 असा 56 गावांचा विचार करून मोहिते पाटलांनी अतिशय चाणाक्षपणे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. त्यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्याबद्दल मतदारांच्या मनात, समाजातील विविध घटकांच्या मनात, मग ते युवक असतील, मागासवर्गीय असतील, किंबहुना शेतकरी असतील किंवा एखाद्या सांस्कृतिक असतील कार्यक्रमात असणारे असते, अशा सर्वांसाठीचा कृषी सांस्कृतिक महोत्सव असेल, बैलगाडा शर्यत असेल, दहीहंडी उत्सव असेल, खेळ पैठणीचा असेल किंवा तुमच्या याचा विषय असेल कृषी प्रदर्शनाचा विषय, या सर्व बाबी त्यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करून घेतल्या. यामधून त्यांनी आपला एक चाहता वर्ग या मतदारसंघात, प्रामुख्याने हे सर्व कार्यक्रम त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघातल्या माढा तालुक्यातील गावामध्ये लक्ष ठेवून केले. आणि शिंदे हे
आपल्या ताकदीच्या फाजील आत्मविश्वासात रममाण झाले. परिणाम असा झाला की माढा तालुक्यातल्या 72 गावातून त्यांनी काटेकी टक्कर लढत दिली आणि ही लढत देत असताना शेवटच्या फेरीत त्यांनी 252 मताचं मताधिक्य देखील या 78 गावातून मिळवलं. त्यानंतर या 252च्या पिछाडीनंतर रणजितसिंह शिंदे शेवटपर्यंत आघाडीवर येऊ शकले नाहीत. सुरुवातीच्या 14 फेऱ्यापर्यंत 100-500च्या आघाडी पिछाडीवर चालणारी ही चुरशीची निवडणूक 14व्या फेरीनंतर एकतर्फी होत गेली आणि पाहता पाहता अभिजित पाटलांनी 30,000 मताच्या फरकाने रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केला. हा पराभव रणजितसिंह शिंदेंचा झाला. त्याचबरोबर या तालुक्यातील अँटी मोहिते पाटील लॉबी जी आहे त्या लॉबीला सुद्धा मोहिते पाटलांनी अभिजित पाटलाच्या विजयातून एक जबरदस्त चपराक लगावलेली आहे. अभिजित पाटील भले आता विधानसभेत जातील, तिथं ते अतिशय उत्कृष्ट असं काम करतील आणि आपल्या मतदारसंघावरची आपली पकड अधिक घट्ट बनवायचा प्रयत्न करतील, हा भाग वेगळा. परंतु आता या 78 गावाला वाली राहिलेला नाही. जोपर्यंत आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही. आमदार हेच लोकप्रतिनिधी. त्यांच्याच इशाऱ्यावर आता सर्व सरकारी शासकीय यंत्रणा राबणार आहेत, किंबहुना चालणार आहेत. अशामध्ये प्रथमच शिंदेना विरोधकात बसून राजकारण करण्याची वेळ आलेली आहे. वास्तविक यामध्ये शिंदे कदापिही आजतागायत तरबेज झालेले नाहीत. आता मात्र त्यांना हे करावं लागणार आहे. हे करत असताना अनेक शिंदे गटातील अनेक मातब्बर कदाचित आता शिंदेंची साथ सोडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. शिंदेनी जी गोळाबेरीज विधानसभा निवडणुकीत अँटी मोहिते पाटलांची केली, ही गोळाबेरीज भविष्यात कितपत टिकवण्यात शिंदे यशस्वी होतात हे विचार करण्यापलीकडे आहे. यामधून एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आता 5 वर्ष या 78 गावाला आपला असा लोकप्रतिनिधी नाही. शेवटी किती जरी केलं तरी करमाळ्याची निवडणूक ही सुद्धा भूमिपुत्राच्या विषयातच संजय शिंदे हारलेले आहेत. गेल्या वेळेला जी चूक झाली ती चूक त्यांनी पुन्हा होऊ दिली. जरी बागल उभा राहिले असले तरी एका सीमित मर्यादेत मतदारांनी त्यांना ठेवलं आणि नारायण आबा जे निवडून येऊ शकतात असं वाटलं त्यांच्या पारड्यात भरभरून टाकलं. त्यामुळं संजय शिंदेनी विकास कामं भरपूर करून देखील विकासाची कामं केल्यानंतर देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. गटातटाच्या राजकारणात संजय शिंदेसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याचा किंबहुना नेतृत्वाचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. या दोघांच्या पराभवातून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता नवं मोहिते पर्व सुरू होणार. हे मोहिते पर्व आजपर्यंत माढ्यासाठी कदापिही फायदेशीर ठरलेलं नाही. त्यामुळे येणारा जो धोका आहे तो खूप मोठा आहे. माढेकरांच्या विकासाच्या बाबतीत येणारा धोका खूप मोठा आहे की ज्याची जाणीव मतदारांना मतदान करताना झालेली नाही. एकच ध्येय होतं मतदारांचं की त्यांना परिवर्तन हवं होतं, शिंदे नको होते. आणि शिंदे नको असल्या कारणामुळं त्यांना सक्षम पर्याय अभिजित पाटलाच्या रूपातून मिळाला आणि त्यांनी तो स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून म्हणजेच महायुतीकडून माढ्याच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मेनलताई साठे याही विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. प्रचंड यंत्रणा राबवली, सभा झाल्या, प्रचाराचा धुरळा उडाला.
परंतु त्यांना 13,000 साधारण 800 इतक्या मतावर सीमित राहावं लागलं। याचं कारण असं की मोहित्यांच्या आक्रमणाच्या वेळी साठे शिंदे परस्पर पूरक मोहिते पाटलांच्या विरोधातली भूमिका आजवर घेत आले। यंदा मिनल साठेंची उमेदवारी ही बबनदादासाठी पूरक आहे असा झालेला समज शेवटपर्यंत मतदाराच्या मनातून दूर करण्यात साठेंना अपयश आलं आणि त्यांना इतक्या कमी मतावर सीमित होण्याची वेळ ही त्या एका भूमिकेमुळे झाली। वास्तविक आता या निवडणुकीत साठेंचं आणखी एक दुर्दैव की त्यांचे जवळचे बहुतांशी नातेवाईक ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांची साथ सोडून निघून गेले। एकाकीपणे मिनल साठेंना लढावं लागलं आणि त्या एकाकी लढल्या। एक महिला म्हणून त्यांनी दिलेली लढत निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु त्या एका ठराविक मतामध्ये अडकल्या असल्याकारणाने त्यांना त्या मतामधून आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात जे अपयश आलंय ते अपयश त्यांची भविष्यातली राजकीय हालचाल ही कुठे थांबू नये यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे। माढा तालुक्यातील 78 गावातील नेते मंडळींना कालच्या पराभवानं एक इशारा दिलेला आहे की तुमच्यातलं एक दुमत, तुमच्यातले मतभेद या भागाच्या विकासासाठी मारक ठरू शकतात आणि तो प्रकार व्हायचा नसेल तर तुम्हाला शेवटी भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावं लागेल। हा एक अप्रत्यक्ष संदेश या निवडणुकीतून दिला गेलेला आहे, परंतु तो संदेश ही नेते मंडळी कितपत मान्य करतील हा संशोधनाचा विषय आहे। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला तर तो आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।